नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या थंडी चालू आहे आणि नेहमी काहीतरी असं चटपटीत खावंसं वाटतं. तर आज आपण चटपटीत असं भरपूर व्हेजिटेबल्स वापरून मंचुरियन बनवणार आहोत. मुलं नेहमी मार्केटमधले मंचुरियन नूडल्स खाण्याचं हट्ट करतात, पण ते कसं फ्रेश नसतात भरपूर वेळेस आणि व्यवस्थित तेल देखील वापरलेलं नसतं. तर आपण घरच्या घरी आपल्या मुलांना जे आहे असे हेल्दी मंचुरियन बनवून देऊ शकतात. अगदी साधी सरळ सोपी रेसिपी आहे. तुम्ही अगदी 25 मिनिटामध्ये देखील ही रेसिपी झटपट अशी तयार करू शकतात. तर त्यासाठी इथे सर्वप्रथम मी इथे आल्याचा तुकडा घेतलेला आहे छान आणि त्याला कट करून घेतलं बारीक. त्यासोबतच लसूण देखील घेतलेलं आहे. थंडीमध्ये लसूण भरपूर खाल्लं ना तर छान असतं तब्येतीसाठी पण. तर मी इथे लसूण आलं कट करून घेतल्यानंतर आता कांदा आणि शिमला मिर्च कट करून घेते. हे आपल्याला मी जे आपलं मंचुरियनचं आपण सूप बनवणार आहोत ना, तर त्यासाठी मी इथे कट करून घेतलेलं आहे. कोथिंबीर पण छान अशी धुवून घेतली आणि नंतर त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर ही सर्व मी आता ग्रेव्हीसाठी कट करून घेते. आणि मंचुरियनसाठी आपण किसून देखील घेऊ शकतात किंवा मिक्सरला ग्राइंड देखील करू शकतात. जर आपल्याकडे चॉपर असेल ना तर आपण चॉपरमध्ये पण छान असं बारीक त्याला करून घेऊ शकतात. तर मी इथे कोथिंबीर वगैरे कट करून घेतली. आता पत्तागोबी घेतलेली आहे. तर वरचे त्याचे थोडेसे जे खराब हे असतात ना लेयर्स, ते आपल्याला काढून घ्यायचे. नंतर आपल्याला पत्तागोबीचे असे छान असे पीसेस कट करून घ्यायचे. मी इथे किसून न घेता मिक्सरमध्ये बारीक करणार आहे, ज्याने की बाइंडिंग खूप छान होईल. एक टिप देऊ इच्छिते, जर आपण कोबी अगदी बारीक कापून घ्यायची जर आपण कापून घेत असाल तर, कारण की जर आपण थोडीशी जरी त्याला जाड जर ठेवलं ना लेअर, तर त्याचं बाइंडिंग होत नाही. जे आपण तेलामध्ये तळतो ना तर ते अगदी तेलामध्ये सुट्टे होऊन जातात. म्हणून शक्य तितके आपल्याला कोबी बारीक करून घ्यायची आहे. तर मला इथे झटपट ही रेसिपी बनवायची होती, म्हणून मी ते किसून नाही घेता डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक असं करून घेते कट. तर मी यामध्येच शिमला मिर्च पण घातली, कांदा पण घालून घेतला. माझ्याकडे सध्या गाजर नव्हतं म्हणून मी नाही घातले. जर आपल्याकडे असेल ना तर आपण गाजर पण घालून घेऊ शकतात. तर बघू शकतात मी अगदी फाईन असं चॉप नाही केलेले, थोडे मोठे मोठे असे पीसेस कट करून लगेच मिक्सरच्या भांड्याला टाकून आणि फिरून घेतलेले. याने काय होईल, आपली अगदी झटपट अशी आपली ही रेसिपी तयार होईल. मुलांना जर खाण्याची इच्छा झाली ना तर लगेच आपण बनवून देऊ शकतात. तर मिक्सरमधून काढल्यानंतर जर त्याच्यामध्ये पाणी असेल ना तर ते काढून घ्यायचे. आता मी इथे मिरेपूड घालून घेतलं, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घालून नंतर तिखट घालायचे चवीनुसार. यासोबतच धने पावडर घातलेलं आहे 2 ते 3 चम्मच, जिरे पावडर घातलेलं आहे अर्धा चम्मच आणि आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे. माझ्याकडे रेडीमेड होती म्हणून ती घातलेली आहे. आपल्याकडे जर नसेल तर आपण जेव्हा पत्तागोबी ग्राइंड करतो ना तेव्हाच आपण लसूण आणि आलं घालून घेऊ शकतात. तर इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घ्यायचा आहे. तर कॉर्नफ्लॉवर जो आहे ना आपल्याला बाइंडिंगसाठी घ्यायचं आहे. त्यांनी जे आपलं पाणी तयार होतं ना पत्तागोबीचं वगैरे, तर ते ॲब्झॉर्ब होऊन जातं. म्हणून इथे आपण आपल्या आवश्यकतेनुसार कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेऊ शकतात. तर मला जवळपास इथे 1 वाटी मैदा लागलेला आहे आणि अर्धा वाटी मी इथे कॉर्नफ्लॉवर यूज केलेला आहे. जर आपलं मिश्रण थोडंसं पातळ असेल ना तर आपण अजून घालू शकतात मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर. तर फक्त आपल्याला जास्त नाही घालायचं आहे मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर. त्याने काय होतं, अगदी आपण जे तळतो ना तर मंचुरियन आपले मार्केटसारखे लागत नाही, अगदी पिठाळ असे होतात जास्त जर आपण मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर वापरलं तर शक्य तितके आपल्याला जास्त व्हेजिटेबल्सचाच वापर करायचा आहे. तर छान असं आपल्याला पीठ मळून घेतल्यानंतर आणि थोडासा मी इथे गरम मसाला पण घालून घेतला. आपला जो खडा मसाला असतो ना तो घातलेला आहे. त्याने अगदी छान असा फ्रेश फ्लेवर येतो आपल्या ह्या मंचुरियनला. तर लगेच आपल्याला झटपट असं एका साईडला तेल गरम करून ते बॉल्स जे आहेत ना ते तयार करून लगेच तेलामध्ये सोडून द्यायचे. आणि हे बॉल्स आपल्याला सुरुवातीला लो फ्लेमवर तळायचे आणि नंतर आपण मीडियम टू हाय करू शकतात. जर आपण डायरेक्ट हाय फ्लेमवर तळलेत ना तर मधून ते कच्चे राहू शकतात. म्हणून आपल्याला सुरुवातीला लो फ्लेमवर तळून घ्यायचे थोडेसे.
आणि नंतर ह्या स्टेजला आपल्याला मीडियम टू हाय करून घ्यायचे. तर बघू शकतात आपले बॉल्स अगदी रेडी झालेले आहे. तुम्ही असे देखील खाल्ले ना, अगदी सुरेख चव झालेली, कारण की आपण मसाले यामध्ये पण घालून घेतले होते ना, त्याच्यामुळं ह्या बॉल्सची चव पण अगदी सुरेख झालेली आहे. तर छान असे खरपूस आपल्याला तळून घ्यायचे, ते गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत. आणि एका साईडला आपल्याकडे जर इथे सॉसेस नसेल ना, तर रेडीमेडच मी इथे मसाला वापरलेला आहे, तो आपण तो पण प्रेफर करू शकतात. तर अशा पद्धतीने मी सर्व मंचुरियनचे बॉल्स जे आहे ना, ते तळून घेतलेले आहे. आता मार्केटमध्ये 10 रुपयाचा तो मसाला भेटतो, ज्याचा आपण ग्रेव्ही तयार करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काही झंझट नाही. आपण नेहमी ही पदार्थ घरी बनवत नाही, म्हणून आपल्याला सोया सॉस वगैरे आपण आणून नाही ठेवू शकत, आणि जरी आणले तर आपले खराब होऊ शकतात. म्हणून असे पाऊच जर आणले ना आपण 10वाला, तर फक्त मी इथे आता आलं लसण हाय फ्लेम ठेवायची आहे. आलं सर्वप्रथम घालायचं आहे, मग लसण आणि कांदा आणि शिमला मिरची आपल्याला घालून घ्यायची आहे, आणि छान असं हाय फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे. आणि ते जो आपलं पाऊच असतं ना, ते एका अर्धा कप पाण्यामध्ये आपल्याला त्याला छान असं मिक्स करून ठेवायचं आहे. तर ते आपल्याला घातल्यानंतर आपल्याकडे काही नसेल तरी काही हरकत नाही आहे, दुसरे मसाले. पण टोमॅटो केचप तर आपल्याला अवेलेबल असतं आपल्या घरामध्ये, तर आपण ते घालू शकतात. शेजवान चटणी जर आपल्याकडे असेल तर ती पण 1 ते 2 चम्मच घालू शकतात, नसले तर स्किप करू शकता. आणि आपण इथे हिरवी मिरची देखील आपली जी स्पायसी असते ना तिखट, ती देखील कट करून घालू शकतात. तर मी नाही घातलेली आहे. तर मी इथे फक्त टोमॅटो केचप आणि थोडं शेजवान चटणी घालून ते पाणी जे आहे ते सोडून दिलेलं आहे. पाण्याला लगेच उकळी आली ना, मीठ वगैरे काही घालायचं नाही आहे, कारण की त्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. तर पाण्याला उकळी आली की लगेच आपल्याला आपले बॉल्स जे आहे ना, ते पटकन सोडून द्यायचे आणि लगेच परतून घ्यायचं आहे. तर आणि वरून गार्निशिंगसाठी इथे आपण कोथिंबीर वापरलेली आहे. तर अशा पद्धतीने आपले हे मंचुरियन्स जे आहे ते अगदी रेडी आहे. तर आपल्याला जर झटपट असे बनवायचे असेल ना, तर 20 ते 25 मिनटामध्ये आपण मुलांना हे रेडी करून देऊ शकतात. मुलं अगदी आवडीने खातील, आणि छान असे हेल्दी आपले हे मंचुरियन राहतील, कारण की आपण घरी फ्रेश असे बनवून दिलेले आहे. मार्केटमध्ये ना ते स्टोअर करून ठेवतात फ्रीजरमध्ये, आणि नंतर आपल्याला जशाच तसे ते तळून देतात. तर मुलांना जर नेहमी मुलं हट्ट करत असेल तर आपण अशी डिश तयार करून देऊ शकतात. आणि झटपट तयार झालेली आहे, आणि चव खरंच खूप छान झालेली आहे. अगदी मार्केटमध्ये भेटते ना त्यापेक्षाही सुरेख झालेली आहे. आणि टेक्स्चर बघू शकतात, अगदी सुरेख झालेले आहे. आपले बॉल अगदी छान असे स्पॉन्जी झालेले आहे. माझ्याकडे इथे स्प्रिंग ऑनियन नव्हतं, कांद्याची पात, म्हणून मी नाही घातलेली. आपल्याकडे असेल ना तर आपण घालू शकतात. आणि वरून फक्त छान असं गार्निश करून घेतलेले आहे कोथिंबीरीने. तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.